ओव्हर बाकी आहेत, धावा करायच्यात 31. थोडीशी मोठी मॅच झाली आहे, म्हणजे जवळपास 60-65% मॅच शिरूरच्या बाजूने गेली आहे, 30-35% मॅच उरणच्या बाजूने अजूनही आहे. त्याचं कारण आहे सूरज पाटील आणि अमित नाईक हे दोघेही मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि अनुभवी आयकॉन अमरीश यादव यांना मात्र बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आले. पाहूया काय होईल. येणाऱ्या 2 ओव्हर, येणारे 12 चेंडू आणि 31ची आवश्यकता. परिस्थिती तेवढी सोपी नाहीये. आता 2:30 वाजलेत. प्रेक्षक मात्र आताही आमच्या बरोबर मोठ्या प्रमाणावर जुडले गेलेले आहेत. जावेत मॅचच्या दिशेने अमरीश, सूरज. ओहो, पहिलाच बॉल, दांडी दांडी गुल, त्रिफळा. आपण क्रिकेट नुसतं खेळत नसतो, ऑब्झर्वेशन काय असेल. आता प्रतिस्पर्धी म्हणून शिरूरच्या विरुद्ध खेळले ठाणे आणि त्याच्यातून सिलेक्शन केलंय. कोण मास्टर माइंड आहे पाहावं लागेल. परेश बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. उरण तालुक्यातील दुतुम गावचे खेळाडू आहेत. अनोख्या शैलीची बॅटिंग आहे, जबरदस्त बॅटिंग आहे. आज मात्र ती बॅटिंग करावी लागणार आहे. अमरेश, पहिला बॉल समोर उडवण्याचा प्रयत्न होतोय. तिकडे आहेत फिल्डर, बॉलने फिल्डर शोधून काढले. पहिल्याच बॉलवर विकेट करण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु इकडे येते विकेट. अमरेश मात्र या ठिकाणी आणखीन एक विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक 2 विकेट, 10 बॉल आणि अजूनही जर पाहिलं तर आता 31ची आवश्यकता आहे. बॅटिंग करावी लागेल. कुणाल खोंड आहेत तरी किती ठिकाणी, जिकडे जातील तिकडे कॅच कॅच त्यांच्या मागे लागली आहे. साईश मात्र बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. प्रयत्न तर अजूनही करायचे. 10 चेंडू आणि 31. जर का या 4 बॉलमध्ये 2-1 मोठे फटके आले, मॅच मधील मजा ऑन राहणार आहे. अतुल मडवी आणि कंपनी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोविंद शेठ बोकले आणि कंपनी पाहायला मिळते. गोविंद युनायटेड उमरगा. चित्रक्षणात थोडासा बदल केला जातोय. पुन्हा एकदा अमरेश. एक अनोखी बॉलिंग शैली देखील त्यांची आहे, परंतु साईशकडे देखील बॅटिंगची एक वेगळी क्षमता आहे. बॅट फिरवली खरी, बॅटच्या टोकाला बॉल लागलाय, टायमिंग नाहीये. अमरीशच्या खात्यात आणखीन एक विकेट. हॅट्रिक. लगातार 3 चेंडूवर 3 विकेट घेण्याचा कारनामा या ठिकाणी केलाय अमरीश यादव यांनी. हॅट्रिक घेत आहेत, अभिनंदन. मोठ्या मंचावर ही हॅट्रिक आहे. अमरीशने मागील षटक फक्त 5 धावांचं टाकलं होतं आणि या षटकात जर पाहिलं तर पहिल्या 3 बॉलवर 3 विकेट आलेले आहेत. 9 बॉल अजूनही बाकी आहेत. 31ची आवश्यकता आहे. शुभम पाटील बॅटिंगसाठी येत आहेत. सगळ्या मॅचेस आजच होणार आहेत. उद्या फक्त 2 सेमी आणि एक फायनल या 3च मॅचेस खेळवल्या जाणार आहेत. याची आपण नोंद घ्यायची आहे. म्हणजे यानंतर सुद्धा 3 मॅच बाकी आहेत.
सकाळ झाली तरी चालेल, आपण हा दर्जेदार क्रिकेटचा आनंद घेऊयात. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, पाहूया किती लांबवर जातोय. आणि तिकडे फिल्डर लगातारचा चौथी विकेट, 4 बॉल 4 विकेट, बॅक टू बॅक. कौतुक तर करावंच लागेल आणि मी सांगेल टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. लगातार 4 विकेट, हा एक कारनामा आहे. मास्टरमाइंड पप्पू तोडकरच आहेत. येस, लगातार 4 विकेट घेण्याचा कारनामा जो लसित मलिंगा यांनी केला, शॉन पॉलॉक यांनी देखील केलाय. रणजी क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर अशोक सैनी नामक दिल्लीच्या गोलंदाजाने देखील रणजी क्रिकेटमध्ये लगातारच्या 4 विकेट घेतलेल्या आहेत आणि ही एक मोठी उपलब्धी आहे अमरीश यांच्यासाठी. परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये. 8 बॉलमध्ये 31ची आवश्यकता आहे. रोहित घरात आलेत. बॉलिंग जबरदस्त केली होती त्यांनी. हा बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. 7 बॉलमध्ये 31ची आवश्यकता आहे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी. हाही बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. काय बॉलिंग केली आहे. मेडन ओव्हर, लगातारच्या 4 विकेट. एक मोठी उपलब्धता या ठिकाणी पाहायला मिळते. माझ्या मते मॅच झाल्यावर कदाचित हा बॉल पंच त्यांच्याकडे देतील, कारण लगातारच्या 4 विकेट आणि ते सुद्धा 2:45 वाजता. आणि मेडन ओव्हर सुद्धा मोठी गोष्ट आहे. लाजबाब. अमरीश लक्षात राहतील. शेवटच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 31ची आवश्यकता आहे.